नमस्कार. तुम्ही पण आजच्या गोंधळाला सामोरे गेला असाल. मी पण सामोरे गेले. वाटलं होतं की निदान आठवड्याचा शेवटचा दिवस तरी ज्या एक किल्ल्याच्या भिंती झाल्या की 22,800 आणि 23,100 23,200 तर तेजीच्या बाजूने आपण बाहेर पडू. पण तसं झालं नाही. उलट मंदीच्या बाजूने बाहेर पडलो. 22,800 लढवता आलं नाही. दिवसभर मार्केट डाऊन राहिलं. जवळजवळ 500 पॉईंटपेक्षा जास्त मंदी बराच काळ, आज अख्खा दिवस होते. बरीच काय 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 त्याला कारणं झाली. पण प्रमुख कारण म्हणजे भारताचं मार्केट महाग झालंय. त्या मानाने आलेले रिझल्ट्स कमकुवत आले. आणि दुसरं, रुपया पडू लागला. म्हणजे बरेच दिवस झाले 86, 87, 86, 87 या रुपयाला $1 असा रुपयाचा रेट राहिला. त्यामुळे आयात करणं अतिशय महाग होत आहे. फार्मा कंपन्यांवर अमेरिकेने लादलेल्या अटी, त्यामुळे फार्माची निर्यात पण कठीण होऊन बसली. IT-साठी बऱ्याच कटकटी चालू आहेत. विजाचे नियम आहेत. लोकांना परत पाठवणं आहे. बऱ्याच गोष्टी चालू आहेत. कारण IT आणि फार्मा हे दोन्हीही अमेरिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे आज IT-मध्येही मंदीच होती. नाहीतर मधले 2 दिवस IT-नी सावरले होते. पण आज IT सेक्टरसुद्धा मार्केटला सावरू शकला नाही. मध्यंतरी प्रायव्हेट बँकांमध्ये तेजी असत होती. आज बँक निफ्टीमध्येही तेजी नव्हती. त्यामुळे मार्केट सावरलं नाही. आणि शेवटी 22,800चा जो किल्ला लढवला जात होता तोही ढासळला. UAEच्या कंपनीने दीपन गल्फ जनरल ही कंपनी आहे, ही UAEची आहे. तिने भेलच्या विरुद्ध म्हणजे BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स या कंपनीच्या विरुद्ध $2.97 कोटी चा आर्बिट्रेशन क्लेम दाखल केला. नंतर क्रॉम्प्टन कन्झ्युमरनी 2.0 असा एक प्रोग्राम सुरू केला. याच्यामध्ये त्यांनी नवीन 2 प्लॅटफॉर्म ते लॉन्च करणार. निकोले आणि एक्सटेक असे ते 2 प्लॅटफॉर्म आहेत. या 2 प्लॅटफॉर्ममुळे ते इनोव्हेशन करणार आहेत, विक्री वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि यासाठी 100 कोटीपर्यंत विक्रीचं लक्ष त्यांनी ठेवलं आहे. यासाठी ते गुंतवणूकही करत आहेत. आणि या 2 प्लॅटफॉर्ममुळे त्यांची विक्री 100 कोटीपर्यंत वाढेल असा एक त्यांना अंदाज आहे. ज्योती स्ट्रक्चर याने नाशिकमध्ये दुसरं मॅन्युफॅक्चरिंग युनिट ते सुरू करणार आहेत. त्यांना राईट्स इश्यू आणायला परवानगी मिळाली आहे. 500 कोटीचा ते राईट्स इश्यू आणणार आहे. ₹15 प्रति राईट्स अशी किंमत असणार आहे. कंपनीकडे 2,000 कोटींच्या ऑर्डर्स आहेत आणि 33,000 मेट्रिक टन एवढी त्यांची क्षमता वाढण्याची शक्यता आहे.
फायझरने मायलन फार्माबरोबर एक करार केला आहे. ॲटिवन आणि पॅसिटेन हे 2 ब्रँड्स आहेत. तर ह्या 2 ब्रँड्सची विक्री आणि सप्लाय या दोन्हीसाठी त्यांनी करार केला. फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतात विक्री करतातच आहेत आणि त्या उलट ते चीन, ब्राझील, फ्रान्स इथल्या मार्केटमध्ये गुंतवणूक करतायत. तिथे त्यांचा वाढता फ्लो दिसतोय. बजाज इंटरनॅशनलची एक होल्डिंग BV यामध्ये 15 कोटी युरो एवढी ते गुंतवणूक करणार आहेत. आज एक गोष्ट झाली. एलॉन मस्क भारतात येणार हे सगळ्यांना माहिती आहे. युनिट उभं करणार मुंबईला, चाकणमध्ये, दिल्लीला शोरूम उघडणार. पण त्यासाठी सरकारने काही अटी लावल्या आहेत. म्हणजे दोन्ही बाजूनी सरकारचा गोंधळ झालाय. तर त्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग सरकार काढत आहे असं एकंदरीत दिसत आहे. की परवानगी तर दिली आहे, पण थोड्याशा कठीण अटीसुद्धा लावल्या आहेत. खरं तर इम्पोर्ट ड्युटीमध्ये 110% इम्पोर्ट ड्युटी 15% करणार आहेत. म्हणजे इम्पोर्ट ड्युटी मोठ्या प्रमाणावर घटवली जाणार आहे. पण त्यासाठी $35,000 जास्त किमतीच्या गाड्या ज्या आयात होतील त्याच्यावर ही इम्पोर्ट ड्युटी घटवली जाईल. त्याने $500 मिलियन एवढी भारतात गुंतवणूक केली पाहिजे. त्यांना दरवर्षी 8,000 गाड्या आयात करायला परवानगी देण्यात आली आहे. पण त्यांची गुंतवणूक पहिल्या वर्षी किती असायला पाहिजे, दुसऱ्या वर्षी किती असायला पाहिजे हे कायदे कानून त्यांना घातलेले आहेत. आणि त्यांना हे कायदे कानून स्वीकार आहेत की नाहीत याबद्दल त्यांना मुदत दिली आहे. त्यांनी जर स्वीकार केलं तरच हे ॲग्रीमेंट भारत आणि एलॉन मस्क यांच्याबरोबर होणार आहे. तेवढी त्यांनी गुंतवणूक केली, तेवढ्यापेक्षा जास्त किमतीच्या गाड्या आयात केल्या. त्यांचा टर्नओव्हर 2,500 कोटीपेक्षा अधिक असला पाहिजे. कारण इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये टेस्ला आणि BYD यांचा मार्केट शेअर जास्त आहे. त्यामुळं या सगळ्या अटी घालून कसं काय काय होत आहे हे सरकारचं त्याकडे लक्ष आहे. हा तर आठवडा गोंधळाचा गेलाच. ऑटो शेअर चांगले चालले होते. त्याच्यामध्ये फक्त आयशर मोटर चांगला चालला होता आज आणि दुसरा फोर्स मोटर आज जवळजवळ ₹200 तेजीत होता. रोज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तेजीत असत होता. आज तो जवळजवळ ₹300 डाऊन होता. ह्या एलॉन मस्क भारतात येणार आणि कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागणार म्हणून बजाज ऑटो म्हणा, महिंद्रा अँड महिंद्रा म्हणा, बरेचसे ऑटो शेअर या आठवड्यात मंदीतच होते. त्यामुळे हा
आठवडा काहीसा गोंधळाचा. 22,800 म्हणजे 23,900, 22,900, 22,940, 950 याच लेवलपर्यंत जात होता. काही सुखाचा मोठा हा आठवडा कोणालाही गेला नाही. आता पुढचा आठवडा काय काय होत आहे ते बघावं लागेल. आणि पुन्हा पुढचा आठवडा हा एक्सपायरी वीकसुद्धा आहे. तर त्या दृष्टीने कोणकोणते शेअर तेजीत राहत आहेत हे बघावं लागेल. पण तुम्ही लार्ज कॅपमध्ये अधिक राहा, कारण ज्या वेळेला फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी सुरू होईल ती खरेदी मिड कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये होत नाही. या आत्ताच्या या सिच्युएशनवरनं तुम्ही धडा घ्या की मिड कॅप आणि स्मॉल कॅप एकदा पडू लागले की रोज लोअर सर्किट लागत राहतं. मग विकण्याची संधीसुद्धा मिळत नाही. आणि विकण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा तो शेअर जवळजवळ 100 ते 150 रुपये डाऊन झालेला असतो. पण लार्ज कॅपचं तसं होत नाही. फॉरेन इन्व्हेस्टर्स ज्या वेळेला एंट्री घेतात, जेव्हा त्यांना मार्केट स्वस्त झालं आहे असं वाटू लागतं किंवा त्यांच्या देशामध्ये पैसे कमवण्याची संधी कमी होऊ लागते, तेव्हा ते पुन्हा भारतात शिरतात. आणि त्यावेळेला सर्वात प्रथम ते लार्ज कॅपमध्ये एंट्री घेतात. आणि त्यावेळेला तुम्ही जर आधी शेअर खरेदी करून ठेवले असले तर तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. कारण त्यावेळेला जवळजवळ 1 आठवड्यामध्ये मार्केट स्पीडने वाढतं आणि मग तुम्हाला पश्चाताप होत राहतो. त्यामुळं तुम्ही जेवढ्या प्रमाणात तुमच्याजवळ जसे काही पैशाची सोय असेल त्या पैशामध्ये 10 रुपयाचा कुठला तरी शेअर घे, 15 रुपयाचा शेअर घे किंवा छोटे छोटे शेअर 500-500, 1000-1000 रुपये ते 1000-1000 शेअर घ्यायचे. मग 2 वेळा जरी अप्पर सर्किट लागलं तरी मला पैसे मिळतील असा हिशोब लावायचा. पण ते अप्पर सर्किट लागायच्या ऐवजी लोअर सर्किट लागत जातात. त्यामुळे तुम्ही असं करू नका. चांगल्या ए ग्रुपवाल्या निफ्टीमधल्या शेअरमध्ये तुमची थोड्याफार प्रमाणात गुंतवणूक करा की त्या गुंतवणुकीसाठी काही काळ थांबावं लागेल, पण गुंतवणूक बुडणार नाही. बाकी जेव्हा मार्केट पडू लागतं तेव्हा किती कंपन्या तग धरून राहतात आणि किती कंपन्या बुडतात यांचा हिशोब न लावलेलाच बरा. त्यामुळे तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये राहा आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवा. मी तुम्हाला घाबरवत नाही, काही करत नाही, पण ही नेहमीची स्थिती आहे. त्यामुळे पैसा आपला राखून ठेवणं, तो सुरक्षित ठेवणं हे आपलं काम असतं आणि ते तुम्ही करा. आता सोमवारचा दिवस कसा उगवतो ते आपण सर्वजण पाहूया सोमवारी. नमस्ते.